हॅलो सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. आणि जसा सगळ्यांच्या घरी पसारा असतो तसा माझ्याही घरी पसारा असतो. आज म्हणलं चला रोज रोज ती कामं करतोय, आज जर आपण एक्स्ट्रा अजून काहीतरी कामं करूया. खूप दिवस झाले स्लायडिंगच्या ज्या खिडक्या होत्या त्याच्यामध्ये घाण खूप झाली होती. म्हटलं ते साफ करून घेऊया. मुली काय करतात, काहीही खातात वगैरे सांडवतात तर ते त्याच्यामध्ये अडकून जातं. जाळ्या काय नव्हत्या, आपण म्हटलं जरासं वरच्यावर जरासं क्लीन करून घेऊया. आणि तेवढाच जरा रोजच्या रोज हात मारला की मग ते फारसं घाण होत नाही. आणि त्याच्यानंतर मग किचनच्या ड्युटीकडं गेले. आणि तुम्हाला तर माहिती आहे माझं किचन जर का स्वच्छ असेल तर ते फक्त अर्बन योगच्या किचन क्लीनरनी. हे खूप छान आहे. हे काही पेड प्रमोशन वगैरे नाही आहे, पण ह्याचा रिझल्ट खूप छान आहे. त्याच्यानंतर कपडे पण वाळत घातले पटकन. म्हणलं ऊन आहे तोपर्यंत कपडे सुकून जातील. त्याच्यानंतर मनूच्या बाबांचा फोन आलेला की चला स्वामींच्या मठात जाऊन येऊया. म्हटलं स्वामींच्या मठामध्ये, तर म्हटले हो चल जाऊन येऊया. मग जाता जाता महडला गेलो, गणपतीच्या मस्त पाया पडल्या. आणि आज दर्शन एवढं छान झालं होतं. जर का तुम्हाला व्हिडिओमध्ये पण गणपती बाप्पाचं दर्शन होत असेल तर तुम्हीही दर्शन घ्या. आता अचानक स्वामींच्या मठामध्ये का जातोय तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जे आपलं फूडचं चॅनल आहे त्याच्यासाठी मी सकाळी गव्हाची खीर बनवली होती. आणि त्याच्यानंतर मनूच्या बाबांचा फोन आला होता की चल आपण स्वामींच्या मठामध्ये जाऊन येऊया. तर माझ्या मनामध्ये का का आलं काही माहिती नाही, पण मला असं वाटलं की डब्यामध्ये आता बनवलीच आहे खीर तर डब्यामध्ये घेऊन जाऊया. आणि जर का मला शक्य असेल तर तिथं स्वामींच्या इथे आपण नैवेद्य दाखवूया. आणि तिथे एक काका होते, त्यांना मी सांगितलेलं की हा डबा जर का तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवलात तर बरं होईल. तर जेव्हा स्वामींना 12चा आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवला तेव्हा माझा खिरीचा डब्बा स्वामींच्या जवळ तिथं नेऊन ते गुरुजींनी नैवेद्य दाखवला. मला खरं सांगते एवढं माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं तिथं की एखादी गोष्ट आपण जर का मनापासून करत असेल तर स्वामीही त्यांना साथ देतात. आणि कुठंतरी मला वाटलं की माझी श्रद्धा त्यांच्यापर्यंत पोचते. आणि मी खरंच तिथंच माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. आणि का काय माहिती आज खीर पण केली आणि योगायोगाने स्वामींनी बोलवूनही घेतलं आणि त्यांनी खीर खाल्लीसुद्धा. हा एक योगायोग होता की स्वामींना माझ्या हातची खीर खायची होती हे माहिती नाही. आणि आम्ही स्वामींच्या मठामध्ये गेलो होतो कारण आम्ही स्कूटी घेतलेली होती. तर मला इच्छा होती की स्वामींच्या मठामध्ये जाऊन ती पूजा करावी. तिथून मग घरी आले, जे अर्धवट काम राहिलेलं ते पूर्ण करायला घेतलं. कपाट क्लीन करायचं होतं तर म्हटलं चला ते कंप्लीट करून घेऊया. खूप कंटाळा आला होता पण केलं. जे स्वामींचा जो आज चमत्कार घडलेला होता त्याचा बघून आणि जरा उत्साह आला. आणि असेच स्वामींचे आशीर्वाद माझ्या व माझ्या घरातल्या कुटुंबियांवर राहावे हीच इच्छा आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.